कधी एखादं लग्न ऐकलंय का जिथे वधूवर दोघेही एकाच दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल होतात आणि लग्नाआधीच दोघांनीही एकमेकांचे फोटो इंस्टाग्रामवरून डिलीट केले? ही गोष्ट आहे स्मृती मंदाना आणि पलाश मुछाल यांच्या अचानक बिघडलेल्या लग्नाची. रविवारी दुपारी अचानक ॲम्ब्युलन्स आली आणि स्मृतीचे वडील हृदयविकाराच्या लक्षणांमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. डॉक्टरांनी तातडीने ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला. लग्न फक्त 1 दिवसावर होतं, पण परिस्थिती गंभीर होती. म्हणून दोन्ही कुटुंबांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पण खरी गडबड इथे सुरू झाली नाही, तर संध्याकाळी बातमी आली. पलाशलाही स्ट्रेस अटॅक आला आणि त्यालाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अचानक दोघेही एकाच दिवशी हॉस्पिटलमध्ये होते. नंतर सोशल मीडियावर धडाधड स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले, ज्यात दावा करण्यात आला की पलाश एका मुलीसोबत चॅट करत होता. मीटअप, स्विमिंग, लॉंग डिस्टन्स, फिलिंग्स अशा गोष्टींनी इंटरनेट पेटलं. नंतर त्या मुलीनं मात्र सांगितलं की मी पलाशला कधी भेटलेच नाही. पण स्क्रीनशॉट्स खरे होते की खोटे याचं उत्तर कुणाकडेच नाही. याच दरम्यान स्मृतीनं पलाशचे सर्व फोटो इंस्टाग्रामवरून डिलीट केले. दोन्ही बाजू पूर्ण शांत झाल्या आणि मग लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे आजारपण खरं होतं की काहीतरी लपवलं जातंय? स्क्रीनशॉट्स खरंच होते का? फोटो डिलीट करणं म्हणजे काही मोठं भांडण झालं का? लग्न पुढे ढकललं की कायमचं थांबवलं? स्मृतीचे वडील आता स्टेबल आहेत. पलाश घरी आरामात आहे, पण दोन्ही कुटुंब अजूनही शांत आहेत. म्हणूनच हे प्रकरण अजून संपलं नाही. खरं काय आहे आणि पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी आचार्य मीडियाला सबस्क्राईब करा.